नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनकार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 34व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. पुणेकरांच्या म्हणण्यावर प्रोफेसरांनी म्हटलं, दादांनी घरमंदिर हा प्रयोग अशा अनेक गावांमधून खेड्यांमधून राबवला. त्यामुळे गावात परिवर्तन घडून आलं. घरमंदिर म्हणजे? एका शिक्षिकेने विचारलं. आठवड्यातून एकाच्या घरी देव येतो, अर्थात योगेश्वर. योगेश्वराची प्रतिमा मिरवत एकेका घरातून जाते. 8 दिवस योगेश्वर एका घरात स्थिरावला म्हणजे आपोआप त्याचा परिणाम घरामध्ये दिसून येतो. घर स्वच्छ ठेवलं जातं, भांडण तंटे होत नाहीत, व्यसनं असतील तर ती 8 दिवस दूर ठेवली जातात. असं जेव्हा वारंवार घडून येतं तेव्हा गावात फरक पडू लागतो. लोकांना पुष्कळ व्यसनं असतात, ती आपोआप सुटतात. अशा तऱ्हेनं गावात परिवर्तन घडून येतं. अशी हजारो गावं आज घरमंदिर प्रयोगामुळे उन्नतावस्थेला पोचली आहेत. स्तोत्र मंत्र सर्वांच्या मुखोद्गत झालेले असतात. प्रोफेसरांच्या बोलण्यावर पलीकडे बसलेला कृषीतज्ञ स्वाध्यायी मघाच्या मुद्द्यावर येऊन म्हणाला, अनपढ लोकांची सुद्धा ही स्तोत्र पाठ असतात. दादा म्हणतात, शिव्या शिकव्याव्या लागत नाहीत, त्या आपोआप तोंडपाठ होतात. मग मंत्र तोंडपाठ का होऊ नयेत? वृक्ष मंदिरात असे गावकरी येतात, पूजा करतात. काही वेळा पतीपत्नीचं भांडण होतं, त्यावरही उपाय करावा लागतो. दादा उपाय सांगतात. वृक्ष मंदिरात दोघांनी या, बसा, कन्फेशन द्या आणि हळूहळू बोलत घरी जा. काशीकरांनी आश्चर्यानं विचारलं, असे प्रसंग येतात? येतातही, पण प्रश्न सुटतात आणि तणाव दूर होतो असा अनुभव आहे. कृषीतज्ञाच्या बोलण्यावर प्रोफेसर पुन्हा म्हणाले, अहो, दादांच्या प्रत्येक प्रयोगामुळे समाजामध्ये प्रचंड परिवर्तन घडून येत आहे. 1970 साली नांद्रक गावात दादांचा 50वा वाढदिवस साजरा करण्यात आला. नांद्रक गाव म्हणजे श्याम बेनेगलांनी दादांच्या कार्यावर अंतर्नाद चित्रपट केला आहे ना, त्यातला निमडा गाव. निमडा आणि वकडबाडा म्हणजे खरं कनकबाडा, या 2 गावांचा संघर्ष या चित्रपटात दाखवला आहे. दादांच्या कार्यामुळे आणि प्रयोगामुळे त्या दोन्ही गावांमधला संघर्ष कायमचा मिटला आणि परस्पर स्नेहभाव निर्माण झाला, कृषीतज्ञ म्हणाले. प्रोफेसर पुढे सांगू लागले, तर त्या नांद्रक गावात दादांचा वाढदिवस साजरा केला गेला. तेव्हा एक पूर्वीचा खुनी असलेला पण आता स्वाध्यायी बनलेला माणूस आपला अनुभव सांगू लागला. बोलताना म्हणाला, मी हे कुणाला सांगू, मी 2 खून केले आहेत, असं म्हणत रडत निघून गेला. लोकांना आश्चर्य वाटत राहिलं. दादांनी अशा लाखो लोकांमध्ये मुळापासून परिवर्तन घडवून आणलं. दादांचा माणसांशी पर्सनल टच असतो. प्रत्येक माणसाला ते शेवटच्या माणसाकडे जाण्याचं माध्यम समजतात. निस्वार्थ, निरहंकार आणि प्रेमभाव, यामुळेच दादांचं कार्य उभं राहिलं. त्यामुळे दादांचा विचार घेऊन घराघरात जाणं सोपं वाटतं. पत्रकार देसाईंनी विचारलं, दादांनी कधीच मीडियाचा वापर करून घेतला नाही, बरोबर ना? बरोबर. पूर्वी तर दादा प्रसारमाध्यमांच्या बाबतीत अतिशय स्ट्रिक्ट होते. अलीकडे तुमच्यासारखे लोक स्वतःहून त्यांच्याविषयी काही लिहू लागले आहेत. तेवढ्यात एक स्वाध्यायी लगबगीनं तिथे आला. केम मनसुखबाई, कार्यक्रमाची वेळ झाली. दादा तिकडे निघाले आहेत. आपल्या पाहुण्यांनाही दादांनी बोलवलं आहे. प्रत्येकाला न्यायची व्यवस्था करा. सर्वजण तत्परतेनं आपापल्या आसनावरून उठले आणि तिथून निघाले. 2 विभागात विभागलेल्या वृक्षमंदिराच्या दुसऱ्या भागात तो कार्यक्रम होता. चालत जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे मोटारीतून सर्व पुणेकरांना समारंभस्थळी नेण्याची व्यवस्था करण्यात आली. पांडुरंगशास्त्री आधीच तिथे जाऊन पोचले होते. त्यांच्यासाठी एक छोटा मंडप घातला होता. त्या पश्चिमाभिमुखी मांडवामध्ये व्यासपीठाची व्यवस्था केली होती. व्यासपीठावर एक ऐसपैस आसन ठेवण्यात आलं होतं. त्यावर पांडुरंगशास्त्री बसले होते. अलीकडे पांडुरंगशास्त्रींना खुर्चीत फार वेळ बसता येत नव्हतं. पायाला सूजही यायची. 45 वर्ष ते दुसऱ्यांसाठी झिजले होते. खरोखरच त्यांचा देह चंदनाचा झाला होता. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम घडून आला होता. कंबर कमालीची ठणकायची. सरळ बसलं तर खूप रग लागायची. म्हणून अलीकडे पाय पसरून ठेवण्यासाठी त्यांच्यासमोर स्टूल ठेवलं जात असे. त्यावर पाय ठेवले म्हणजे त्यांना थोडं बरं वाटायचं. आत्ताही त्याच स्थितीत ते बसले होते.
थंडीचे दिवस होते. थंड वारं वाहत होतं म्हणून त्यांनी अंगाभोवती शाल लपेटून घेतली होती. मस्तकावर लाल कानटोपी चढवली होती. स्वाध्यायी मंडळी त्यांच्या पूज्य दादांना जीवापाड जपत असत. त्यांच्या प्रकृतीला थोडी देखील तोशीस पडू नये म्हणून सतत काळजी घेत असत. आत्ता देखील पांडुरंग शास्त्रींना थंडीची बाधा होऊ नये म्हणून त्यांच्या बाजूनं हीटर लावण्यात आले होते. पुणेकर तिथे जाऊन पोचले तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी बसल्या जागेवरूनच त्यांना पुढे येऊन बसण्याची खूण केली. त्यांच्यासाठी स्टेजच्या बाजूनं खास खुर्च्या ठेवल्या होत्या. श्रीदर्शनमचे अनेक गावांमधून आलेले 1000-1500 प्रतिनिधी खाली शिस्तीत बसले होते. श्रीदर्शनम म्हणजे मालकी ट्रस्ट असलेली मोठी शेती. योगेश्वर कृषीमध्ये शेतविस्तार श्रीदर्शनमच्या मानानं छोटा असतो. तिथे शेताची मालकी नसते. मालक आपला विचारही बदलू शकतो. श्रीदर्शनमची मालकी ट्रस्टची असते. बाकी सारं योगेश्वर कृषीप्रमाणेच होत असतं. श्रीदर्शनम संदर्भातले एक एक अनुभव आता एक एक स्वाध्यायी बांधव माईकसमोर उभं राहून कथन करत होता. प्रत्येकाच्या बोलण्यात भावनेचा ओलावा होता, पण तितकीच तडप होती. खेड्यापाड्यातून आलेला खेडूत माणूस बेधडकपणानं आपले विचार सर्वांसमोर मांडत होता. पांडुरंग शास्त्रींशी सुसंवाद साधत होता. काहींच्या बोलण्यांमधून मार्क्स, सॉक्रेटिस, चार्वाक इत्यादींचे संदर्भही येत होते आणि ते ऐकून समोर बसलेले पुणेकर अवाक होऊन जात होते. पुणेकरांना गुजराती मिश्रित कच्ची भाषा तितकी समजत नव्हती, पण बोलण्यातला भावार्थ समजत होता. एक तरुण खेडूत तेव्हा म्हणत होता, दादा, आपण आम्हाला केवढं मोठं स्थान दिलं, ब्राह्मण बनवलं. आम्हाला गावात ब्राह्मण मिळत नव्हता, पण आमच्यावरच तुम्ही संस्कार केलेत. आमचा केवढा उद्धार केलात, आर्थिक फायदाही केलात. दादा, तुम्हाला कल्पनाही नसेल की तुम्ही आमच्यावर केवढे उपकार केले आहेत ते. मग कुणी श्रीदर्शनमधले आपापल्या गावचे अनुभव सांगितले, तर कोणी पांडुरंग शास्त्रींविषयीच्या भावना एखाद्या काव्यामधून व्यक्त केल्या. पुणेकरांना हे सारं दृश्य अनोखं होतं. आपापसात ते कुजबुजत होते. हा भाव, हे प्रेम आपल्याला बघायलाही मिळत नाही. हे लोक खेडूत आहेत, पण बोलताना कोणीही थोडासुद्धा बिचकत नाही. तासभर अनुभव कथन झाल्यानंतर पांडुरंग शास्त्री बोलायला लागले. हे प्रयोग करण्याची कल्पना माझी होती, पण प्रत्यक्षात कुणी आणली? तुम्हीच ना. सब्जेक्टिव्ह अर्थात आंतरिक विकास झाला म्हणजे पुढच्या गोष्टी सहज शक्य होतात. परदेशी लोक त्या बाबतीत भुकेलेले आहेत. त्यांना मानवाच्या उद्धारासाठी काही ना काही करायचं आहे, पण आंतरिक विकास नसल्यामुळे ते शक्य होत नाही. म्हणून मृत्युंजय वृत्ती व्हायला पाहिजे. माझं काम ती वृत्ती बनवण्याचं होतं. इथे भाषेचा प्रश्न मुळीच नव्हता, भावनेचा प्रश्न होता, जीवननिष्ठेचा प्रश्न होता. ती निष्ठा महत्त्वाची. मुलगा आजीला सांगतो, आजी गोष्ट सांग, गोष्ट सांग. आजी गोष्ट सांगते. एक राजपुत्र असतो, जंगलामधून जात असतो, घोड्यावरून पडतो आणि मरतो. झाली गोष्ट. मुलगा म्हणतो, गोष्ट पुरी नाही झाली. पुरी नाही झाली, अजून सांग ना. मग आजी पुढे सांगते. तेवढ्यात एक ऋषी येतो. एक मुळी तो राजपुत्राच्या नाकाशी धरतो. राजपुत्र जिवंत होतो. मुलगा आनंदून जातो. मरणानं गोष्ट पुरी होत नाही. म्हणून आपल्याकडे ट्रॅजेडी नाही. त्यामुळे मी नेहमी म्हणतो, भावभक्तीनंच समाज वर येईल. मग विषयांच्या ओघात ते ज्यू लोकांविषयी बोलायला लागले. ज्यू लोकांनी समाजोद्धाराचा पुष्कळ प्रयत्न केला, पण ज्यूंना अस्पृश्य मानलं गेलं. शेक्सपियरच्या दृष्टीनंही ज्यू दुष्ट होते. खरं तर मार्क्ससारखे मोठे मोठे लोक ज्यू होते. ज्यू दारू प्यायचे नाहीत, उलटीसुलटी कृत्य करायचे नाहीत, पैसे वाचवायचे. ख्रिश्चन लोक दारू आणि अन्य गोष्टीत महिना अखेरीपर्यंत पैसे उडवून टाकायचे. मग ज्यू त्यांना व्याजावर पैसे द्यायचे. तसे ज्यू सुखी होते. क्युबेटमध्ये राहून त्यांनी पैसे जमवले. मला इस्रायलमध्ये आग्रहानं बोलवलं होतं. तेल अविवपर्यंत तुम्ही येता, मग इकडे काय येत नाही क्युबिट्स बघण्यासाठी? मी सांगितलं होतं, मी त्या बाजूला आलो की निश्चित येईन. मी कैरोला गेलो तेव्हा इस्रायलला गेलो होतो. मुस्लिम देशातून इस्रायलला गेल्यानंतर पुन्हा गल्फ कंट्रीत येणं अवघड होतं. तेव्हा इस्रायलमधून सांगण्यात आलं, तुम्ही इकडे या. आम्ही तुमच्या पासपोर्टवर शिक्का मारणार नाही, म्हणजे तुम्हाला गल्फमध्ये पुन्हा जायची अडचण येणार नाही. त्याप्रमाणे त्यांनी केलं. एका स्वतंत्र कागदावर त्यांनी नावं लिहून घेतली. 8 लोक माझ्याबरोबर होते. अशा तऱ्हेनं मी इस्रायलला गेलो. आम्ही क्युबिट्स बघितले. मॉडर्न क्युबिट्स, सुंदर, पण तिथे वैयक्तिक सुख नाही. मग विषय मंदिराचा निघाला.
नेहमीप्रमाणे पांडुरंग शास्त्रीने मंदिराचं भ्रष्ट स्वरूप सर्वांसमोर मांडलं. त्यानंतर त्यांचं हितगुज थांबलं. पुणेकरांना हा सुसंवादाचा प्रकार अतिशय भावला होता. आपले विचार सांगताना पांडुरंग शास्त्री मध्येच केम पोपटलाल किंवा केम सुंदरम असं विचारून अनुमोदन घेत होते. श्रोतृवर्गात बसलेले पोपटलाल किंवा सुंदरम दुरूनही त्यांना ओळखू येत होते. त्याबद्दल जेव्हा पुणेकरांनी आश्चर्य व्यक्त केलं तेव्हा एका स्वाध्यायीनं त्यांना माहिती पुरवली होती. दादांचा किमान 1,00,000 लोकांशी वैयक्तिक संबंध आहे. केवढी मेमरी असेल. त्यानंतर पांडुरंग शास्त्रींनी एक नवीन प्रयोग सर्वांना दिला. ते म्हणाले, सौराष्ट्रात कोणत्याही गावात लग्न म्हटलं म्हणजे मुलीचा बाप धसकावून जात असतो. कारण लग्नासाठी मुलीच्या बापाला अफाट खर्च करावा लागतो. त्याची इच्छा असो वा नसो. मुख्यत्वे गाव जेवण आणि मंडप या 2 गोष्टींसाठी त्याचा जास्तीत जास्त खर्च होतो. तो त्याला पुरा पडू शकत नाही. म्हणून तो सावकाराकडे जातो आणि आयुष्यभर कर्जाच्या बोजाखाली वावरतो. त्याच्या दृष्टीनं मुलीला जन्म देणं म्हणजे गुन्हा केल्यासारखंच असतं. या चालीरीतीत आपण एकदम बदलू शकत नाही. पण मुलीच्या बापाला आपण कर्जमुक्त तरी करू शकतो. त्यामुळे तो मुलीचं लग्न कोणत्याही दडपणाशिवाय सुखानं लावून देईल. आपल्याला त्यासाठी एक प्रयोग करायचा आहे. सर्वांचे कान पांडुरंग शास्त्रींच्या या नव्या प्रयोगाकडे लागून राहिले होते. ते पुढे म्हणाले, आजपासून 10 वर्ष गावातल्या प्रत्येक स्वाध्यायीनं ठराविक रक्कम जमा करायची. त्याला लोककृतज्ञता भाग म्हणायचं. आणि 10 वर्षानंतर गावातली जी मुलगी उपवर झाली असेल ती तुमची स्वतःची बहीण अथवा मुलगी समजून तिच्या लग्नाचा मोठा खर्च स्वाध्यायीने उचलायचा. ती कल्पना सर्वांनीच उचलून धरली. मग पांडुरंग शास्त्री म्हणाले, अब एक भावगीत सुनाओ. स्वाध्यायीने लगेच भावगीत सुरू केलं. प्यार बाटा है, सभी का प्यार पाया है, सारे जहां को तुमने अपना बनाया है. भारावलेल्या मुद्रेनं पुणेकर तो सारा समारंभ बघत होते. थोडा वेळ भावगीत ऐकल्यानंतर पांडुरंग शास्त्री तिथून निघाले. 2 स्वाध्यायींनी त्यांच्या दंडाला धरून त्यांना आसनावरून उठवलं. स्वतःहून उठून उभं राहण्याची शक्ती आता संपली होती. लाखो लोकांना त्यांच्या आयुष्यात समर्थपणानं उभं करणाऱ्या पांडुरंग शास्त्रींना शारीरिक दृष्टीनं परावलंबित्व आलं होतं. निर्मलाताईंची थोड्याफार प्रमाणात तशीच अवस्था झाली होती. परंतु त्याबद्दल पांडुरंग शास्त्रींना थोडीच खंत होती. त्यांना सातत्यानं व्यथा होती ती तळागाळात पिचत पडलेल्या मनुष्य मात्राची. म्हणूनच स्वतःचं परावलंबित्व विसरून ते निघाले. दोघांनाही हाताला धरून मोटारीत बसवण्यात आलं. मोटार निघून गेली. त्यावेळी मगाचा स्वाध्यायी पुढे आला आणि पुणेकरांना म्हणाला, दादांनी लगेच तुम्हाला बोलवलं आहे. त्यांच्या निवासस्थानी ते तुमची वाट बघत आहेत. ते ऐकून पुणेकर आनंदून गेले. बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्यांची आता पांडुरंग शास्त्रींची समक्ष भेट होणार होती. संध्याकाळ टळून गेली होती. वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला होता. पांडुरंग शास्त्री आपल्या निवासस्थानाबाहेरच्या अंगणात एका छपरी झोपाळ्यावर बसले होते. त्यांनी अंगावर शाल पांघरली होती. मस्तकावर लाल कानटोपी घातली होती. गारठा बाधू नये म्हणून झोपाळ्याच्या बाजूनं कोळशाच्या शेगड्या ठेवल्या होत्या. त्यांच्यासमोर पुणेकर मंडळी खुर्च्यांवर गोलाकार बसली होती. बसण्यापूर्वी प्रत्येकानं पांडुरंग शास्त्रींना स्वतःची ओळख करून दिली होती. नंतर खाली वाकून त्यांना नमस्कार केला होता. तेव्हा काहीसं अवघडल्यासारखं करून पांडुरंग शास्त्री म्हणाले होते, अहो मला नका हो नमस्कार करू. शास्त्रज्ञ परांजपे म्हणाले, दादा तुम्हाला जवळून नमस्कार करायला मिळतोय हे आमचं भाग्य आहे. पुणेकरांमधले वयानं सर्वात ज्येष्ठ असलेले पत्रकार देसाई म्हणाले, दादा मी नुकतीच 75 पुरी केली. 75रीत मला आपला आशीर्वाद मिळतोय हा माझ्या आयुष्यातला सुवर्ण क्षण आहे. पांडुरंग शास्त्री विनयानं म्हणाले, तुमचं मी अभिनंदन करतो. वयानं मी तुमच्यापेक्षा मोठा आहे म्हणून आशीर्वाद देतो. सर्वजण मग स्थानापन्न झाले. पांडुरंग शास्त्रींनी तेव्हा विचारलं, तुमची व्यवस्था नीट झाली आहे ना? हो तर. देसाईंच्या बोलण्यावर पांडुरंग शास्त्रींनी लगेच विचारलं, आमचा इथला प्रयोग बघितलात? काशीकर म्हणाले, हो अतिशय उत्तम प्रयोग आहे. आम्ही अक्षरशः थक्क होऊन गेलो आहोत. अहो असे प्रयोग उभे करताना फार काळ द्यावा लागतो. माणसाच्या मनाची मशागत झाल्यानंतर तो अशा तऱ्हेनं निस्वार्थी काम करायला सिद्ध होतो. आज आणखी एका नवीन प्रयोगाचा विचार झाला. पण तुम्हाला सांगतो, एकदा ठरवून किंवा सांगून प्रयोग उभा राहत नसतो.
त्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो. कुलकर्णी म्हणाले, दादा, इथले लोक इतक्या एकदिलाने एकत्र येतात आणि काम करतात हे पाहून खरोखर आश्चर्य वाटतं. त्याचं कारण त्यांनी खऱ्या अर्थानं स्वतःला ओळखलेलं असतं. आपलं आणि दुसऱ्याचं हृदय चालवणारा एकच भगवान आहे ही जाणीव त्याला झालेली असते. एका दिवसात ही गोष्ट घडून येत नाही. त्यासाठी वर्षानुवर्ष स्वाध्याय करावा लागतो. भावजागृती झाल्यानंतर आमचा स्वाध्यायी स्वयंशासित बनतो. कायदा करून कोणतंही कार्य होत नाही. त्यासाठी कन्व्हेन्शन हवं. ब्रिटिशांची अलिखित घटना आहे त्याप्रमाणे. आमच्या स्वाध्यायींना धर्माचं खरं स्वरूप समजलेलं आहे. आमचा स्वाध्यायी एकादशी करतो. त्या दिवशी तो भावफेरीला जातो. वर्षाकाठी तो तीर्थयात्रेला जातो. पण त्याची तीर्थयात्रा प्रचलित तीर्थयात्रेसारखी नसते. मग त्यांनी प्रचलित तीर्थयात्रेचं स्वरूप थोडक्यात कथन केलं. आज काही तीर्थयात्रा सामाजिक प्रतिष्ठेचं स्थान होऊन बसले आहेत. लोक पंढरपूरला जातात, डाकोरला जातात. तिथून परतल्यानंतर यात्रेकरू पूजा आणि प्रसादाचं रसभरीत वर्णन करून सांगतो. आरती, कीर्तन, भक्तांची अलोट गर्दी यांचं वर्णन करतो आणि त्यातच आपली तीर्थयात्रा पूर्ण झाल्याचं मानतो. समोर कोणतं ध्येय नाही, आदर्श नाही किंवा कोणतंच साहस नाही. स्वतःच्या विकासाची काळजी नाही. हे लोक तीर्थयात्रेला जातात पण बरोबर प्रवास प्रयोजक असतात. रिटर्न तिकीट काढून ते तीर्थयात्रेला जातात. गर्दी, गरमी, घाण या गोष्टी तर सर्वच तीर्थक्षेत्रात आढळतात. त्यांनीच पुढे म्हटलं, भ्रांत धर्म, खुळचट भक्तिभावना आणि वित्ताचा अमाप दुर्व्यय यामध्ये स्वाध्यायींची तीर्थयात्रा अडकलेली नाही. देवासाठी उंबरठा ओलांडणं, माणसाला भेटणं, लोकांचं प्रेम पाहणं आणि लोकांना प्रेम देणं यासाठी तीर्थयात्रा असते. अशी तीर्थयात्रा करून जी व्यक्ती येते ती शुद्ध बनते. म्हणूनच तीर्थयात्रा करणाऱ्याचं पूजन करण्याची प्रथा आहे. आमचा स्वाध्यायी वर्षाकाठी 7 दिवस अशा तीर्थयात्रेला जात असतो. पूर्वी तो 15 दिवस जायचा. आता आम्ही 7 दिवस ठरवले आहेत. 3 दिवस एका गावात तर 3 दिवस दुसऱ्या गावात जाऊन तो भक्तिफेरी करतो. 7व्या दिवशी या तीर्थयात्रेची तीर्थक्षेत्री सांगता होते. शिक्षिका देशमुखबाईंनी विचारलं, हे तुमचे तीर्थयात्री गावोगाव जातात पण त्यांची व्यवस्था कोण करत असतं? व्यवस्था स्वतःची करायची असते. 7 जणांचा एक गट असतो. त्यामध्ये कुणी अन्न पकवणारा असतो तर कुणी अन्य काम करणारा असतो. सर्व सामानासह ते गावाला जातात. त्या 7 दिवसात ते हातानं स्वयंपाक करतात. वर्तमानपत्र घेत नाहीत. घरी फोनसुद्धा करत नाहीत. पैसे असून ते बाहेरचं खात नाहीत. हे त्यांचं तप असतं, म्हणजे स्वीकृत दुःख. अशा तऱ्हेनं आमचा स्वाध्यायी गावागावात भक्तिफेरी करतो. भक्तिफेरीला गेलं म्हणजे मन समर्थ होतं, सगुणोपासना सुलभ होते. हा खरा एकादशीचा जीर्णोद्धार असं आम्ही समजतो. प्रचलित एकादशीला खाण्यात बदल आणला जातो पण वृत्तीत नाही. भक्तिफेरीमुळे वृत्तीत बदल होतो. तेवढ्यात दीदी तिथे आल्या. सर्वांच्या मागच्या खुर्चीवर जाऊन बसल्या. पांडुरंग शास्त्रींनी सर्वांशी त्यांची ओळख करून दिली. मूळ विषयावर येत परांजपेंनी प्रश्न केला, दादा, असे किती स्वाध्यायी नियमानं भक्तिफेरीला जातात? भारतात 1.5 लाख. प्रत्येक भक्तिफेरीला ही संख्या वाढतच असते. बापरे! काशीकरांनी लगेच विचारलं, परदेशातही आता स्वाध्याय कार्य वेगानं सुरू आहे ना? हो, जवळपास संपूर्ण जगात स्वाध्याय केंद्र आहेत. एकट्या अमेरिकेत सध्या 48 केंद्र आहेत. शिकागोपासून आम्ही तिथे स्वाध्याय कार्याला प्रारंभ केला. विवेकानंदाच्या स्मृतीला अभिवादन करून शिकागोजवळ आता 70 एकर जमीन घेतली आहे. देसाईने विचारलं, दादा, परदेशात प्रथम कुणाला पाठवलं का स्वतः गेलात? सुरुवातीला मी लंडनला 30 लोकांना पाठवलं होतं. पुढे मला स्वतःला जावं लागलं. अमेरिकेत मात्र मी एकटाच ओळीनं 3 वर्ष गेलो. अनेक बैठका घेतल्या. मग दीदींकडे निर्देश करून म्हणाले, दक्षिण आफ्रिकेत दीदी आधी गेली, मग मी गेलो. देसाईंनीच पुन्हा विचारलं, दादा, पूर्वी युनिसेफनं तुमच्याकडे एक योजना आणली होती ना? हो, पण मी नकार दिला. आमच्या बालकांना ते दूध देणार होते. मोठेपणी आमच्या एखाद्या बालकाला असं वाटू नये की मी दुसऱ्याच्या चॅरिटीवर मोठा झालो. म्हणून मी म्हटलं, आमची मुलं चॅरिटीचं दूध पिणार नाहीत. त्यांच्यामधून एक तरी सिंह निघेल. मी आजपर्यंत जे निर्णय घेतले, म्हणजे तेव्हाच्या परिस्थितीत वेड्यासारखेच निर्णय घेतले. अमेरिकेची ऑफर नाकारली. अनेक मानसन्मान आवेरले.
पण त्याबद्दल मला पश्चात्ताप मात्र मुळीच होत नाही. उलट समाधान वाटतं. देवानंच मला तशी बुद्धी दिली म्हणून मी उभा राहू शकलो. त्याचवेळी दीदी उठून त्यांच्याजवळ आल्या. त्यांच्या अंगावरून घसरलेली शाल पुन्हा त्यांना पांघरली. अगं, एवढी थंडी नाही वाजत. तरीही असू दे, हे बोलून दीदी पुन्हा आपल्या खुर्चीवर जाऊन बसल्या. मग पुन्हा मगाच्या विषयाचा धागा पकडून पांडुरंग शास्त्री थोडं हसून म्हणाले, एका गोष्टीचा मात्र मला पश्चात्ताप वाटतो. इंदिरा गांधींनी मला आपणहून मदतीचा हात पुढे केला होता. अर्थात मी तो नाकारला. पण त्यावेळी एका गोष्टीची सवलत मी मागितली असती तर बरं झालं असतं. कोणती सवलत? परांजप्यांकडे बघून पांडुरंग शास्त्री म्हणाले, आज मला प्रत्येक प्रयोगाचा गावागावाप्रमाणे वेगळा ट्रस्ट करावा लागत आहे. खरं म्हणजे मला बँकाच काढायच्या होत्या, व्याज न घेता पैसे देणाऱ्या. पण आपले रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे एकमेव डायरेक्टर I.G. पटेल यांनी मला त्याविषयी सल्ला दिला होता. ते म्हणाले होते, व्याज बट्ट्याशिवाय बँक होऊच शकत नाही. तुम्हाला त्यासाठी ट्रस्ट करावे लागतील. आज असे अनेक ट्रस्ट आहेत. मोठे मोठे चार्टर्ड अकाउंटंट सारे व्यवहार अप टू डेट ठेवीत आहेत. त्यावेळी मी इंदिराजींकडून काही सवलत घेतली असती तर आज मला इतक्या मोठ्या संख्येनं ट्रस्ट करावे लागले नसते. मग एकदम विषय बदलून ते म्हणाले, मी जेव्हा अमेरिकेतून परतलो तेव्हा माझ्या मनात विचार आला, चॅरिटी काय फक्त टाटा बिर्लांनीच करायची? मला एकदम बौद्धिक चक्कर आली. गरीब माणसानं चॅरिटी का करू नये? पण गरीब माणूस कसा काय चॅरिटी करू शकणार? त्याच्याजवळ पैसा कुठे आहे? नसे ना का पैसा, पण त्याच्याजवळ घाम तर आहे. त्या बळावर तो चॅरिटी का नाही करू शकणार? आणि तुम्हाला सांगतो, माझ्या सागरपुत्रांनी घामातून आपली चॅरिटीची रक्कम उभी केली. गेल्या वर्षी 25 लाख रुपये त्यांनी उभे केले, यावर्षी 20 लाख. तुम्ही बुद्धिवादी मंडळी, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आमच्या लोकांनी अर्थशास्त्रातले नियमच बदलून टाकलेत. अपौरुषीय लक्ष्मीच्या रूपानं खऱ्या अर्थानं लक्ष्मी उभी केली आहे, देवाचं धन. अहो, आधुनिक अर्थशास्त्र सांगतं, एकमेकांमध्ये स्पर्धा निर्माण झाली म्हणजे त्या स्पर्धेपोटी मनुष्याचा विकास होतो. पण इथे फक्त भौतिक गोष्टींचाच विचार केला जातो. आत्मिक विकासाचं काय? स्पर्धा भौतिक गोष्टींऐवजी प्रेमात आणि भक्तीत का होत नाही? भक्ती इज अ सोशल फोर्स. काशीकर पुटपुटले, आपल्या देशाचा उद्धार तुम्ही आम्हीच करायचा आहे. कोणत्याही देशाचा उद्धार भत्ते देऊन होत नाही. इंग्लंडचंच उदाहरण बघा. हुजूर पक्ष जाऊन मजूर पक्ष सत्तेवर आला. जणू आपल्याला स्वातंत्र्य देण्यापुरताच तो पक्ष आला होता. सत्तेवर आल्यावर मजूर पक्षानं मजुरांना अनेक मोफत गोष्टी जाहीर केल्या. तेव्हा त्या मजुरांच्या बायकांनी पार्लमेंटवर मोर्चा नेला. कशासाठी? आम्ही मोफत काही घेणार नाही म्हणून. केवढी अस्मिता दाखवली ती त्यांनी. अहो, राष्ट्र उगाच वर येत नसतं. ब्रिटनच्या खेड्यापाड्यातून मी हिंडलोय. बायबलमधल्या किमान 4 ओळी तरी त्यांना तोंडपाठ असतात. आमच्याकडे साधे मनाचे श्लोक कुणाचे पाठ नसतात. आजचा मध्यम वर्ग अकर्मण्यमय बनला आहे. किसान कामगारांचा उदो उदो करतात. या वर्गाचा मणकाच मोडलाय, खच्ची केलाय त्याला. लेनिन, मार्क्स वगैरेने तर मध्यम वर्गाला फटकेच मारलेत. लेनिन म्हणतो मध्यम वर्गात मुळीच ताकद नाही. खरं तर मार्क्स, गांधी, टिळक मध्यम वर्गातलेच, पण त्यांचा वर्ग कर्मशून्य बनला आहे. माझं आणि दुसऱ्याचं काही नातं आहे हे त्याच्या विस्मृतीत गेलंय. मध्यम वर्ग म्हणतो मला पेन्शन आहे, आमचं मत कुणाला नको आहे. मग कशासाठी कुठे जायचं? पण असं करून चालणार नाही. मनाचे श्लोक सांगा, पण दुसऱ्याजवळ जा. महिन्यातला 1 दिवस तरी जा. या वर्गातले लोक जर उठले तर देशाचा निश्चित उद्धार होईल. पांडुरंग शास्त्रींचे तेजस्वी विचार ऐकून पुणेकर हरकून गेले होते. कोणताही प्रतिवाद करणं त्यांना शक्य नव्हतं. त्यांनी उभं केलेलं सद्य परिस्थितीचं चित्र पुणेकरांना योग्यच वाटत होतं. क्षणभर शांतता पसरली. पांडुरंग शास्त्रींचा झोपाळा हलकेच झुलत होता. शांततेचा भंग करून पांडुरंग शास्त्रींनीच पुढे म्हटलं, अजून आपल्या देशातून अस्पृश्यता गेलेली नाही. आमच्या स्वाध्याय परिवारात मात्र अस्पृश्यता नाही बरं का. एक घटना तुम्हाला सांगतो. 89 सालची गोष्ट. 1989मध्ये अहमदाबादला पूर्वाश्रमीच्या दलित स्वाध्यायांचं शिबिर होतं. त्यासाठी 600 दलित अर्थात भावलक्षी अहमदाबादला आले होते. 300 सवर्णांच्या घरांमधून त्यांची भोजन निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. परिवारातल्या सदस्याप्रमाणे या भावलक्षींना
सवर्णाच्या घरात मुक्त संचार करता येणार होता. घरातल्या थोरा मोठ्यांच्या कपाळावर त्यामुळे पुसटशीसुद्धा आठी उमटणार नाही अशीच घरं निवडली गेली होती. या शिबिराची वार्ता गुजरात राज्याच्या 2 मंत्र्यांच्या कानावर गेली. त्यांचा पांडुरंग शास्त्रींना फोन आला. पांडुरंग शास्त्रींचं शिबिर स्वतः बघण्याची आणि इतर मान्यवरांना दाखवण्याची इच्छा मंत्र्यांनी प्रदर्शित केली. पांडुरंग शास्त्रींनी त्या गोष्टीला ठाम नकार दिला. कुणाला दाखवण्यासाठी आम्ही काम करत नाही असंही त्यांनी मंत्री महोदयांना सांगितलं. 3 दिवसाचं शिबिर संपलं. भावलक्षींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमच्यासाठी काही करावं हे गांधीजींना जाणवलं. बाबासाहेब आंबेडकरांनी आमची अस्मिता जागृत केली, पण दादांनी त्यापुढेही जाऊन आम्हाला मायेची ऊब दिली. शिबिर संपल्यानंतर निरोप घ्यायची वेळ आली. प्रत्येकालाच तेव्हा गलबलून आलं. मनाच्या त्याच अवस्थेत एक भावलक्षी पांडुरंग शास्त्रींजवळ आला आणि गदगदत्या स्वरात म्हणाला, दादा, सवर्णांनी आमची खरकटी ताटंसुद्धा धुतली हो. पांडुरंग शास्त्रींचे नेत्र चटकन भरून आले. आताही तो प्रसंग सांगताना त्यांचे नेत्र ओलावले होते. गदगदत्या स्वरात तेही पुणेकरांना म्हणाले, त्या भावलक्षीच्या भावना इतरांना समजणार नाहीत. त्याच्या बोलण्यात केवढा अर्थ दडला होता. त्याचे चमकदार नेत्र खूप काही सांगून जात होते. आमचे स्वाध्यायी मात्र अशा भावना समजू शकतात. किंबहुना स्वाध्याय केल्यामुळे यासारख्या अनेक गोष्टी समजून घ्यायची पात्रता अंगी आपोआप येते. देसाईने लगेच विचारलं, दादा, आज एवढा मोठा परिवार आणि त्याचा भला मोठा कारभार तुम्ही उभा केला आहे. कोणत्याही कमिटीशिवाय हा सारा कारभार सुव्यवस्थितपणे पार पडतो. पण कायमस्वरूपी काही योजना? हे बघा, यावत चंद्र दिवाकरौ माझे प्रयोग चालतील असा माझा आग्रह नाही. जोपर्यंत चालतील तेवढे चालतील. त्यासाठी 18 जणांची एक समिती मी नियुक्त केली आहे. कमिटी याआधी मी कधी केली नाही, पण पुढच्या काळात कोणताही निर्णय घ्यायचा झाल्यास तेवढ्यापुरती कुणाची तरी नियुक्ती केली पाहिजे. या अर्थानं मी ही समिती बनवत आहे. लवकरच ती प्रत्यक्षात येईल. इतकं बोलून झाल्यावर पांडुरंग शास्त्री तिथून उठायच्या तयारीला लागले. सर्वांना उद्देशून म्हणाले, यावेळी मी थोडं कॉन्सन्ट्रेशन करत असतो, पण आता भोजन तयार आहे. तुम्ही लगेच जेवून घ्या. आणि हो, सकाळी आपल्याला वीरपूरला जायचं आहे. लवकर उठावं लागेल. मग बाजूला बघून ते म्हणाले, अरे मनसुखबाई, यांची सारी व्यवस्था? सगळी व्यवस्था झाली आहे दादा. ठीक आहे, येऊ मी? सर्वजण आपापल्या खुर्चीवरून उठले. पांडुरंग शास्त्रींना सर्वांनी पुन्हा अभिवादन केलं. पांडुरंग शास्त्रींना मनसुखबाई आणि दुसऱ्या एका स्वाध्यायीनं दोन्ही बाजूंनी दंडाला धरून उठवलं. त्यांच्या अंगावरची शाल एकसारखी केली. मग कमरेत वाकूनच पांडुरंग शास्त्री काठी टेकीत आत निघून गेले. या प्रथम भेटीतच पुणेकर अतिशय भारावून गेले होते आणि ती भेट संपली तेव्हा प्रत्येकाचेच नेत्र त्या महापुरुषाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून ओलावले होते. दादांची भेट होऊन आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं सर्वांना वाटत होतं. त्या दिव्य क्षणाचं गाठोडं उराशी बांधून सर्व पुणेकर तिथून निघाले. सकाळी वीरपूरला जाण्याची मात्र प्रत्येकालाच प्रतीक्षा लागून राहिली होती. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.